डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र त्यावेळीच उपस्थित असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी आणि रिक्षावाल्यांनी तात्काळ संबंधित व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी आरोपींविरुद्ध कडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर हा प्रकार निंदनीय आहे आणि विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात हा पहिल्यांदा असा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकाराला वाचा फोडणे म्हणजे यापुढे घडलाच नाही पाहिजे अशा पद्धती त्यासाठी मी आलो होतो। मी काय ॲक्टिव्ह नव्हतो, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणजे आमच्या बापाची विटंबना झाली, त्यामुळे मी आज इथं आलेलो आहे। तर मला बाकी काय 12 भानगडीत मला रस नाही आहे, परंतु बाबासाहेब मी या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणी कधीच असे प्रकार रायगड जिल्ह्यात घडले नाही। त्याचाच कोण फायदा घेतो की काय हा पण प्रश्न माझ्यासमोर आहे आणि म्हणून मला तिथे यावं लागलं। कारण आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही संघटनेच्या माध्यमातून या अशा विटंबनाचा प्रकार दलितांवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रकार संबंध महाराष्ट्रात आणि देशात सुरू असतानाच पनवेलमध्ये हा भयान प्रकार घडला। त्याची खातिरजमा काय आहे ते पाहण्यासाठी मी आलो। माझा भाचा त्या ठिकाणी कोणमधला प्रवीण कांबळे यांनी त्या ठिकाणी ज्या महानालायकांनी तो विटंबना केली त्याला तिथं चोपलेलं आहे। माझ्या भाच्याने तिथे चोपल्यानंतर मला ती गोष्ट समजल्यानंतर तात्काळ मी इथं आल्यानंतर बघितलं की तो हा यूपीचा एक नागरिक आहे, तो यूपीमधला गुन्हेगार आहे की काय त्याची सगळी पार्श्वभूमी तो कुठला आहे कसा आहे त्याची सगळी पार्श्वभूमी घेण्यासाठी मी आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल ठाकरे साहेब यांना विनंती केलेली आहे, एसीपी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला याची पूर्ण खातरजमा झाल्याशिवाय याला जामीन मिळता कामा नये, ही पहिली गोष्ट आहे। आणि या ठिकाणी मी आणखी सांगितलं की केवळ याला चोपलंय म्हणून नाही, यासाठी 2-4 मर्डर करावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांसाठी तरीही चालतील, हे देखील त्यालाही मी जामीन देईन, जो करेल त्यालाही मी जामीन देईन, हे देखील मी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे मला या ठिकाणी पनवेलमध्ये दुर्घटना जी घडलेली आहे ही पनवेलकरांच्यासाठी ही खूप म्हणजे भयान गोष्ट आहे। त्याला बिनलाजे बिनशर्मीची जी लोक असतील ते आव्हान करतील, काही आव्हान करतील, पण मी तो आव्हान करणार नाही। मी एकटा नुसतं फिरू टाकील, पनवेल बंद करून टाकील, अख्खा तालुका बंद करेल, एवढी ताकद या बाबासाहेब आंबेडकरांच्या पठ्ठ्यामध्ये आहे। आणि म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो की याला जी शिक्षा आहे त्याचे सगळे आर्टिकल सगळे सेक्शन मी इथं बसून आदरणीय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने विथ ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा त्याच्यावर दाखल होईल आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे करणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज मी सगळ्यांना या समाजाप्रती खरे आंबेडकरवाद्यांना विनंती करतो की पनवेलमध्ये हा प्रकार घडला त्याच्यावरती विचारविमर्श होणं गरजेचं आहे। कुणी याला पाठवलंय, हा कुठून आलाय, घटनेत सांगतात तो कर्नाटकवरून आलाय, घटनेत सांगतात तो नवीन पनवेलमधून आलाय कुठून याची खातरजमा होणं गरजेचं आहे। आणि म्हणून पोलीस बांधवांना मी विनंती करतो की याची इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर तुम्ही आमच्या समोर पत्रकारांसमोर आणि पब्लिक समोर खरं मांडा, ही त्याला माझी विनंती आहे आणि मी त्याला ती विनंती केलेली आहे। मी या ठिकाणी जे पनवेलमध्ये घडलेल्या प्रकाराचा मी तीव्र म्हणजे याला शब्दच नाही, जो गलिच्छ प्रकार घडला त्याला मी त्याचा निषेध करतो आणि केवळ निषेध करून चालणार नाही तर मी याला सोडणार नाही, हे पत्रकारांच्या माध्यमातून जाहीर सांगतो। भाई पनवेलमध्ये असे अनेक प्रकार यापूर्वी पण घडलेले, पण असा जो अनुचित प्रकार हा कधीच यापूर्वी कदापि घडलेला नाही आणि आज हा प्रकार घडलेला आहे, तर याच्यावरती कोणत्या ऍक्टनुसार कारवाई करण्याची मागणी आपल्याकडून करण्यात येत आहे? याच्यावरती जे सेक्शन लागलेले आहेत 156 आहे, 296 आहे, 294 आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, 195, 405, 406, 506, 505 अशा प्रकारे सगळे गुन्हे सेक्शन याच्यावर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता झाला, ते लावूनच मी या ठिकाणी उठलेलो आहे। तसं भाई त्या पुतळ्याला महापालिकेचं संरक्षण आहे, संरक्षण असताना सुद्धा हा आधी प्रकार आपण बघा इकडे जरा व्हिडिओ मारा, इकडे जर मारा ना कॅमेरा मारा, ही पनवेल पालिकेची परिस्थिती आहे, ही सार्वजनिक सांगतो मी। परंतु राष्ट्रीय निर्मात्यांचे पुतळे जे पनवेलमध्ये आहे त्यांना जो संरक्षण द्यायला पाहिजे तो संरक्षण पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही आणि आता प्रशासनाच्या ताब्यात पनवेल आहे, राजकारणाच्या ताब्यात पनवेलला म्हणजे प्रशासन हा फुगलेला आहे। परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जी पुतळ्याची विटंबना झालेली आहे, दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रीय निर्मात्यांची पुतळ्याची विटंबना होऊ नये यासाठी प्रिकॉशन घेतलं पाहिजे, हे देखील त्यांना सज्जड दम त्या अधिकाऱ्यांना मी
त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच दिलेला आहे.